राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सार्वत्रिक मूल्य 2 या विषयावर प्राध्यापक विकास कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डायरेक्टर जनरल प्राध्यापक मुनीश शर्मा तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर निलेश पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास उमेश जाधव, विनय चिद्री, आरती मोहनपूरकर, प्रशांत दहिगव्हाणे, लिपिका मित्रा, सरिता वर्मा, श्रुती बनसोडे व लीना उत्तरवार यांची उपस्थिती होती. मी या कार्यक्रमाचा ऑब्झर्वर आहे आणि माझ्यासोबत आहे आरती मोहनपूरकर. आम्ही जो आज इथे कार्यक्रम घेतो आहे हा AICTE या MIT कॉलेजला जी ग्रँट दिली आहे त्या कार्यक्रमाचं नाव आहे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज 2. इथे 2 प्रकार असतात, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज 1 आणि हा 2. या कार्यक्रमासाठी आम्हाला जे लाभलेले आहेत ते आहेत आमचे रिसोर्स पर्सन जाधवजी, उमेशजी जाधव, आणि दुसरे आहेत त्यांच्यासोबत आमचे विनय चिद्रीजी, आणि त्यांच्या मदतीला आमच्या अनिता दिदी आणि मी स्वतः ऑब्झर्वर आणि ह्या दिदी लोकल प्रोग्राम कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहेत. सदर कार्यक्रम महाराष्ट्रातून किंवा इंडियामधून साधारणतः 60-70 लोकांनी अर्ज केलेला असून ते इथे 8 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. हा कार्यक्रम पर्टिक्युलरली माणसाने माणसाशी कसं वागावं, आणि हे जे कार्यक्रमाला आलेले आहेत हे सगळे टीचर्स आहेत, वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजचे, फार्मसी कॉलेजचे, वेगवेगळ्या कॉलेजचे शिक्षक आहेत. आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जो आहे हा विद्यार्थ्यांना हे जे आता सध्याच्या युगात चाललेलं आहे की माणसाने माणसाशी कसं वागावं, नुसतं पैशाच्या मागे किंवा फिजिकल फॅसिलिटीच्या मागे न धावता स्वतःचं म्हणजे जो सेल्फ डेव्हलपमेंट आहे, माणुसकीचा विचार करून पुढे कसं जगायचं आणि माणसा संबंध कसा निर्माण करायचा, त्याच्यामुळे पहिला जो आहे तो संबंध, सुविधा आणि व्यवसाय, ह्या सगळ्या सुविधेला 3रा नंबर द्यायचा. पहिला नंबर हा संबंधाला द्यायचा. 2रा नंबर जो आहे हा तुमच्या काय म्हणतात त्याला, जी काही वागणूक आहे, व्यवस्था आहे, तुमची हार्मोनी कशी टिकून राहील हे बघण्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. मी डॉक्टर आरती मोहनपूरकर. मी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगरच्या सेंटर फॉर युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज ची कन्व्हेनर म्हणून आहे. आणि हा जो एक 8 दिवसीय FDP आहे, त्याला फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतो, हा AICTEच्या अनुदानाने होत आहे. आणि ह्याची प्रक्रिया अशी आहे की लोक फॉर्म भरतात आणि त्याप्रमाणे त्यांना इथे पार्टिसिपेट करण्याची संधी दिली जाते. UHV 1 आणि UHV 2 असे 2 प्रकार आहेत. हा जो ते 3 दिवसाचे आणि 5 दिवसाचे असे असतात. पण हा खास असा एक प्रोग्राम आहे की ह्याच्यात तुम्ही अगदी पूर्वी कुठलाही कोर्स केलेला नसेल तरी तुम्ही 8 दिवसीय हा कोर्स केला तर UHV 1 आणि UHV 2चं कंटेंट ह्यात कवर केलं जातं आणि चर्चेला आणि प्रश्नोत्तराला अधिक वेळ मिळतो याकरता अशा पद्धतीने 8 दिवसीय केला जातो. आणि UHV 2चा कोर्स झालेले प्राध्यापक हे कॉलेजमध्ये जो UHV 2 कोर्स इंट्रोड्यूस केलेला आहे करिक्युलममध्ये, सिलेबसमध्ये, तर तो शिकवण्यास ते एलिजिबल होतात. त्यामुळे हा करणं अत्यंत आवश्यक आहे त्यांच्यासाठी. ह्या प्रोग्रामला देशभरातील किती प्राध्यापक, टीचर वगैरे आहेत? एकूण 171 लोकांनी रजिस्टर केलं होतं देशभरातनं. विविध राज्यातनं लोक आलेले आहेत, जसं उत्तराखंड, पंजाब, तसंच चेन्नई, अशा अनेक राज्यातनं आलेले आहेत. आणि महाराष्ट्रातनं जवळपास 40 लोक आहेत. या कोर्सचा फायदा काय होणार आहे? या कोर्सचा फायदा असा की म्हणजे AICTEचं प्रयोजन असं आहे की हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स, म्हणजे जशी आपली आहे MIT संस्था आहे, अशा सगळ्या इन्स्टिट्यूट्समधल्या प्राध्यापकांना ह्याच्यामध्ये ट्रेन करायचं. 1994 पासून MITमध्ये आहे आणि 2023मध्ये रिटायर झालो. त्यापूर्वी हे जे सार्वत्रिक मूल्य शिक्षण आहे, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, त्याच्या संपर्कात आलो 2020मध्ये. आणि मला लक्षात आलं की बाबा आपण जे काही प्रश्न शोधत होतो, प्रश्नाची उत्तर शोधत होतो, तर यामध्ये सर्वांचं उत्तर मिळेल. आपल्या जगण्यामध्ये जे काही आजपर्यंत अडचणी येत होत्या
जे काही दुःखाचे प्रसंग यायचे, जगण्यामध्ये अवघड वाटायचं, त्या सगळ्यांना याच्यातून कुठेतरी मार्ग मिळेल असं वाटलं. म्हणून त्याला वर्कशॉपला केलं. नंतर त्या कार्यक्रमासोबत जोडला गेला. व्हॉलंटिअरिंग करणं, पुन्हा वर्कशॉपमध्ये जाणे, मीटिंग्समध्ये राहणे. त्यामुळे काय झालं की त्या कंटेंटच्या वारंवार संपर्कात राहिल्यामुळे स्वतःमध्ये चेंज येताना दिसायला. आणि हा चेंज आल्यानंतर मग पुढे चालून जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये प्रयत्न करायला सुरू झाले, तर 2-3 वर्षामध्ये ही लक्षात आलं की म्हणजे इथल्या अथॉरिटीज, डायरेक्टर जनरल असतील किंवा डायरेक्टर असतील, त्यांना हे लक्षात आलं की हा विषय जो AICTEने सेकंड इयर लेवलला कंपल्सरी केलेला तो आपण इंट्रोड्यूस केला पाहिजे. तर त्याच्यासाठी प्रयत्न सुरू केले. मग आपल्या इथे UHV सेल स्थापन झालेली आहे, त्याच्यासाठी प्रयत्न सुरू केले. या दोन्ही गोष्टी मागच्या 1.5 वर्षापूर्वी हे झाल्या की UHV 2 हा कोर्स विद्यार्थ्यांना 2 क्रेडिट कोर्स म्हणून लागू केला. ते शिकवण्यासाठी टीचर्सही तयार केले. माझं नाव नितीन चारेकर आहे आणि मी छत्रपती संभाजीनगर येथे राहतो आणि आस्था फाउंडेशन औरंगाबाद या संस्थेत मी ट्रस्टी म्हणून काम करतो आणि मला इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे 34 वर्षांचा. तर ह्या कार्यक्रमाविषयी मला सांगायचं झालं तर AICTE स्पॉन्सर्ड युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूजचा हा फुल टाईम फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे आणि मला खरोखरच छान वाटतं की आपल्या सरकारने आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये टेक्निकल कॉम्पिटन्सी बरोबरच नीतिमूल्य, आदर्श नीतिमूल्य अंगीकारणं किती आवश्यक आहे. म्हणजे शिक्षणामध्ये फक्त आपल्याला टेक्निकल कॉम्पिटन्सी बिल्ड करायची नाही आहे, तर त्यांना आदर्श मूल्यांचं पण शिक्षण देणं फार आवश्यक आहे. आणि जेणेकरून म्हणजे माणसाची जी साधारण अपेक्षा असते की आपण सुखी राहायला हवं, आपल्यामध्ये प्रॉस्पेरिटी असायला पाहिजे, म्हणजे सुबत्ता असायला पाहिजे, तर त्या गोष्टीचा म्हणजे निसर्गावर पण काही म्हणजे दुष्परिणाम न होता आणि आपल्या समाजामध्ये, आपल्या स्वतःमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या समाजामध्ये आपण सकारात्मक कसा बदल घडवून आणू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या पद्धतीने शिकवल्या जातात आणि अपेक्षा अशी आहे की आपण शिकायचं आणि नंतर आपल्याला आपण जे शिकलेलो आहोत तर ते आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो त्यांना समजून सांगायचं. तर हा एक उद्देश आहे आणि मला असं वाटतं की खूपच आवश्यक अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे आणि मला खूप छान वाटतं एकंदर कार्यक्रम.